छगन भुजबळांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल, तसंच इतर समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हतं आणि त्याबाबत मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे कुणी गैरसमज करून घेऊ नये असंही शिंदेंनी सांगितलं. सगळे सोयरेंचं पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार मनोज जरांगे यांनी केलाय. तर पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर जरांगे विजय सभा घेऊन गुलाल उधळणार आहेत. मराठा आरक्षण अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोध केलाय. राज्य सरकारचा निर्णय आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं राणेंनी म्हटलंय. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असं ते म्हणाले. यावर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती दिल्याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्पष्टपणे होईल. ओबीसींना जवळ घेणाऱ्या भाजपचं मात्र नुकसान होईल असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलाय. मराठा कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदेंबद्दल सहानुभूती आणि भाजपबद्दल चीड असल्याचं आंबेडकर सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. अध्यादेशामध्ये पितृसत्ताक पद्धतीत आरक्षण देणार असं म्हटलंय. नोंदी सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचं सांगितलंय. मात्र यामधून मराठा आणि कुणबी वेगवेगळे दाखवायचा कट केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. अध्यादेशासाठी जरांगेंना मुंबईला यावं लागलं. यातून या प्रश्नाबाबत सरकार असंवेदनशील असल्याचा सिद्ध झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी याआधी सरकार अध्यादेश देऊ शकलं असतं, याकडे सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधलं. आणि मगच या सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल नाशिकमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत गुलालाची उधळण केली. मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आल्यानं आनंदोत्सव केला गेला. ओबीसी समाजात कोणतीही नाराजी नसून ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच सामान्य ओबीसी नागरिकाला मराठा आरक्षणाचा निर्णय मान्य असल्याचं त्यांनी सांगितले. ते सोलापूरमध्ये बोलत होते. बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे एकाच मंचावर आले. माजलगावमधल्या भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज जरांगे आले आणि त्या ठिकाणी माजी मंत्री पंकजा मुंडे होत्या. लग्न सोहळ्यामध्ये दोघांनी शेजारी बसून काही वेळ संवाद साधला. यावेळी आमदार राजेश टोपे आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मवियाची 30 जानेवारीला बैठक होणार आहे. येत्या 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. 30 जानेवारीला होणाऱ्या बैठकीमध्ये वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर येतील असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या समान नागरी कायद्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं विरोध केला आहे. रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी याबाबत सांगलीत आपली भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही महायुतीकडे 2 जागा मागितलेल्या आहेत आणि त्याबाबत 5 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं. नितीश कुमारांनी 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नितीश कुमारांनी आरजेडीची साथ सोडून आता भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आहे. नितीश कुमार 9व्यांदा मुख्यमंत्री झालेत. नितीश कुमारांबरोबर भाजपच्या सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमारांनी इंडिया आघाडीमध्ये असताना जो राजकीय कार्यक्रम हाती घेतला होता त्यानुसार इंडिया आघाडीची वाटचाल सुरू होती. मात्र 15 दिवसांमध्ये नितीश कुमारांनी निर्णय बदलला. त्यामुळे या पंधरवड्यामध्ये अचानक काय झालं याची कल्पना नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडल्यानं आम्हाला फरक पडत नाही असा दावा संजय राऊतांनी केला. अयोध्येत राम आहे तर बिहारमध्ये पलटू राम आहे अशी टीका त्यांनी नितीश कुमार यांच्यावर केली. जे लोक हिंदूंना त्रास देतात त्यांचा कार्यक्रम करून आपल्याला फोन करा. पोलीस आपलं काही वाकडं करू शकणार नाहीत. आपला बॉस सागर बंगल्यावर बसल्याचं उघड धमकीवाचा इशारा नितेश राणेंनी दिलाय. पंढरपूरमध्ये नितेश राणेंनी हे प्रक्षोभक विधान केलं. त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय. प्रभू श्रीरामांच्या नावानं कुणी दंगली घडवत असतील तर हा प्रभू श्रीरामांच्या विचारांचा पराभव आहे. रामाच्या नव्हे तर कामाच्या जोरावर मतं मागा असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. मंत्री गिरीश महाजनांवर टीका करताना एकनाथ खडसेंची जीभ घसरली. आपल्या नावाचं जप करतील तर गिरीश भाऊला कायमची मुक्ती मिळेल असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. रामनामाचं जप केल्यानं मुक्ती मिळते असं आपलं नाव घेतल्यानं गिरीश महाजन यांना कायमची मुक्ती मिळेल असं खडसे म्हणाले.
1 रुपयाचा कडीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी सोलापूरच्या खासदारांचा समाचार घेतला. सोलापूरचे खासदार हे सोलापूरमध्ये भेटतच नाहीत आणि संसदेतही दिसत नाहीत असा टोला सुळेंनी लगावला. इंदापूरमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी महोत्सवात त्या बोलत होत्या. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर संध्याकाळी वाहतुकीची कोंडी झाली. 3 दिवसांच्या सुट्टीनंतर पर्यटक मुंबईला परतू लागले. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या त्यामुळे वाढली. माणगाव, इंदापूर, कोलाडमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या तर माणगावमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 6 ते 7 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या. साताऱ्याला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसलाय. साताऱ्याच्या कोयना पाटण भागामध्ये 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. संध्याकाळी 5:06 हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेकवागपासून 6 किलोमीटर अंतरावर होता. सुदैवाने यामध्ये कोणतंही नुकसान झालं नाही. पारंपरिक पिकांना बगल देत वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी 873 हेक्टरवर सब्जा पिकाची पेरणी केली. या पिकांना वन्य प्राण्यांचाही धोका नसतो. अधिक नफा आणि कमी खर्च यामुळे याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. आणि विशेष म्हणजे प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी सब्जा पीक घेतल्याचं कृषी विभागाच्या पेरणी अहवालात समोर आलंय. कांद्यावरील निर्यात बंदी उठवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा येवल्यातल्या शेतकरी संघटनेनं दिलाय. केंद्र शासनानं कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. त्यामुळे निर्यात बंदी उठवली नाही तर रास्ता रोको तसंच रेल रोको सारख्या तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. मनमाडची बुधरवाडी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचं भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं. यंदा दिंडीचं 24वं वर्ष आहे. हबहबा बाळासाहेब इप्पर यांच्या नेतृत्वात वारकरी मोठ्या संख्येनं पायी निघालेत. 8 ते 10 दिवसांचा पायी प्रवास करत ते त्र्यंबकेश्वरला पोहोचतील. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकरला भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनापाठोपाठ शनिवार रविवारची सुट्टी त्यामुळे इथं चांगलीच गर्दी झाली. भीमाशंकरला जायला पहाटेपासून रीक लागली होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. शिल्पा शेट्टीनं त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. 2 वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टी इथं आली होती. 49 वर्षांच्या या अभिनेत्रीनं मनोकामना पूर्तीसाठी महादेवांना प्रार्थना केली. ती लवकरच रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे आणि यावेळी तिच्यासोबत सेल्फीसाठी चाहत्यांमध्ये चढाओढ दिसली. जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली. गंदेरबालमध्ये हलक्या स्वरूपाची हिमवृष्टी झाली. त्यामुळे सर्वत्र बर्फाची दुलई पसरलेली पाहायला मिळाली. रस्ते, वाहनं आणि घरांवर बर्फाचा थर जमा झाला. तापमानातही घट झाली. मुंबई कल्याण महामार्गाच्या माळशेज घाटात सह्याद्री ॲडव्हेंचर ग्रुपनं 3000 फूट खोल दरीत भारतातला सर्वात मोठा तिरंगा फडकवला. हा तिरंगा तब्बल 1000 फूट लांब आणि 21 फूट रुंद आहे आणि या ठिकाणी लवकरच 2000 फूट लांब कायमस्वरूपी झिपलाईन तयार करण्यात येईल असं आश्वासन मुरबाडचे आमदार किसन कथोर यांनी दिलं आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं कृषी प्रदर्शन भरवलं. यामध्ये 1.5 टनाचा हिंद केसरी गजेंद्र रेडा पाहायला मिळाला आणि बेळगाव जिल्ह्यातल्या विलास नाईक यांचा हा रेडा आहे. गजेंद्रला दररोज 15 लिटर दूध, 3 किलो सफरचंद, 4 किलो पेंड, 3 किलो गव्हाचा पीठ असा खुराक दिला जातो आणि विशेष म्हणजे 8 वेळा गजेंद्रनं हिंद केसरी हा पुरस्कार मिळवला. ऑल इंडिया चॅम्पियन ठरलेला रिबेल घोडा इंदापूरमध्ये प्रदर्शनात चर्चेचा विषय ठरला. सोनाई उद्योग समूहाचे संचालक अतुल दशरथ माने यांचा तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा 3 वर्षांचा हा दिमागदार घोडा आहे. सडपातळ लांब चेहरा, दोन्ही कान जुळलेले, पातळ लांब मान आणि धावण्यामध्ये सर्वात वेगवान ही मारवाड जातीच्या या अश्वाची वैशिष्ट्ये आहेत. श्रीलंकेन क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा मिळाला. आयसीसीनं श्रीलंकेवरची बंदी 3 महिन्यानंतर उठवली आहे. आयसीसीच्या सदस्य पदाबाबतच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणात नोव्हेंबर महिन्यामध्ये आयसीसीनं श्रीलंकेवर बंदी घातलेली होती. मात्र आता बोर्डाकडून नियमांचं पालन होत असल्याचं सांगत पुन्हा एकदा त्यांना सदस्यपद बहाल करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमधून टेनिस जगतातला नवा तारा मिळालाय आणि नवोदित यानिक सिन्नरनं फायनलमध्ये मेदवेदेवला कडवी झुंज देत विजेतेपद पटकावलंय. 3-6, 3-6, 6-4, 6-4, 6-3 अशा 5 सेट्सच्या खेळात त्यानं 3-2 मेदवेदेवला मात दिली आहे. 22 वर्षाचा इटालियन सिन्नरनं सेमीफायनलमध्ये जोकोविचला पराभूत करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये जवान, अॅनिमल, सॅम बहादूर सिनेमाचा दबदबा दिसला. जवाननं सर्वोत्कृष्ट ॲक्शन, सर्वोत्कृष्ट VFX कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळवला. सॅम बहादूरला वेशभूषा, ध्वनी डिझाईन आणि निर्मिती डिझाईनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर 12th फेलनं उत्कृष्ट संपादन कॅटेगरीतला पुरस्कार मिळवला. दिवंगत सुप्रसिद्ध चित्रकार जॉन फर्नांडिस यांच्या मूळ कलाकृती पाहण्याची संधी मुंबईकरांना आता उपलब्ध झाली. नेहरू कला दालनामध्ये इंडियन मास्टर्स मालिकेअंतर्गत त्यांचं आयोजन करण्यात आलं. जॉन फर्नांडिस यांची विविध चित्र प्रत्यक्ष अनुभवाची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे. होतकरू युवा चित्रकारांसाठी मोठी संधी मानली जाते. मालदीव संसदेत मोठा ड्रामा पाहायला मिळाला. अध्यक्ष मोईज यांच्या कॅबिनेटला संसदीय मंजुरी आधी विरोधकांना संसदेत जाण्यापासून रोखण्यात आलं. सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांना संसद प्रवेशद्वारावरच रोखलं तरी विरोधक संसदेत शिरले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मोईज हुकुमशहा असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तुर्कस्तानातल्या इस्तांबुलमध्ये एका चर्चमध्ये गोळीबार झाला. रविवारच्या प्रार्थनेदरम्यान 2 मास्कधारी हल्लेखोर चर्चमध्ये घुसले आणि त्यांनी एकावर गोळ्या झाडल्या. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचं तुर्कस्तानचे गृहमंत्री आली येर्लिकाय यांनी सांगितले. पॅरिसमधल्या ऐतिहासिक लुफ्रा संग्रहालयामध्ये 2 पर्यावरणवादी महिलांनी मोनालिसाच्या पेंटिंगवर सूप फेकलं. सुरक्षा व्यवस्था भेदून त्या संग्रहालयामध्ये घुसल्या आणि त्यांनी लिओनार्दो दा विन्सीच्या ऐतिहासिक पेंटिंगवर हे सूप फेकलं. फूड रिस्पॉन्स संघटनेच्या सदस्य असलेल्या त्यांनी पर्यावरण आणि अन्न स्रोत संरक्षणाबाबत घोषणा दिल्या. पुण्यामधल्या IT हब हिंसवडीमध्ये प्रेम प्रकरणातून महिला IT अभियंत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लॉजवर तिचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं. वंदना द्विवेदी असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणात आरोपी ऋषभ निकमला पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही लखनौचे आहेत आणि 2 दिवसांपासून ते लॉजवर राहत होते. त्र्यंबकेश्वरमधल्या आधार तीर्थ आश्रमात आणखी एका 13 वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झालाय. गंभीर बाब म्हणजे या अनाथ मुलीचं शवविच्छेदन न करताच तिच्यावर थेट अंत्यसंस्कार करण्यात आले. मूळच्या जालना जिल्ह्यातल्या मुलीला एका साधूने या आश्रमात आणून सोडलं होतं. गेल्या वर्षी याच आश्रमात एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुकिंगच्या नावावर फसवणूक करणाऱ्या एजंटला अटक करण्यात आली आहे. सुमारे 66,000 रुपये लुबाडून वन्यजीव प्रेमींना तिकीटं न मिळाल्यानं हा प्रकार समोर आलाय. केयुष कडूकर याला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाईन व्यवहारात त्यानं मुंबईतल्या वन्यजीव प्रेमींची फसवणूक केली होती. सांगलीतल्या कवठे महांकाळ शहरामध्ये 5 दुकानांना भीषण आग लागली. यामध्ये 35 नव्या कोऱ्या दुचाकी जळून खाक झाल्या. शहरातल्या नवीन बस स्थानकासमोर होंडा शोरूम, बेकरी आणि इतर 3 दुकानं या आगीत जळाली. सुदैवानं यामध्ये कोणी जखमी झालं नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण